संजय दिना पाटलावर कारवाई झाली पाहिजे। पत्रकारांनी तक्रार देण्याची वाट बघू नये। हे प्रकरण पत्रकार हे इतर सगळ्या बाबी जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आहे। त्या यंत्रणेला ह्या धंद्यामध्ये लावू नये कुणी सुद्धा। ह्या बाबीमध्ये जे आहे पोलिसांनी एकनाथ शिंदेंना घाबरू नये, श्रीकांत शिंदेंना घाबरू नये किंवा संजय दिना पाटील चॅलेंज आहे, चॅलेंज या भारतीय संविधानाच्या पुस्तकाला घेऊन मी चॅलेंज करतो। पत्रकाराच्या केसाला धक्का लावून दाखवायचं। आजचं जे मी म्हणत नाही, मी ते म्हणणाऱ्यांपैकी नाही, मी भुकरा थाक्या हे म्हणणाऱ्यांपैकी नाही मी, परंतु लक्षात ठेवायचं एकाही पत्रकाराच्या कॉलरला आणि केसाला जर धक्का लावला ना तर त्याचे परिणाम कायदेशीर भोगावे लागतील आणि प्रश्न विचारले जातील। आणि जर प्रश्न विचारू नये असं वाटतंय ना, राजीनामा द्यायचा घरात बसायचं, राजीनामा द्यायचा घरात बसायचं। जर एखाद्या पोलीस शिपायाला जर RTI लागू आहे तर संजय दिना पाटील तो RTI तुम्हाला लागू आहे। ते प्रश्न विचारण्याचा अधिकार पत्रकारांना तुमच्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही केवळ कौटुंबिक नाही आहेत तर तुम्ही जे आहेत पब्लिक सर्वंट म्हणून तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळं दुसरं ढोंग होऊ शकतंय की आम्ही एवढ्या खालच्या लेवलची भाषा करून आम्ही जस्ट असं म्हणू शकतो, काय बोटं घातले, मला त्याच्या मागचं पुढचं म्हणायला शरम वाटते। काय पाय तोडतो, कुणाचे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन सगळे पत्रकार घेऊन ठाण्यात येतो, बघू 4 मुंग्या सुद्धा मारण्याची परवानगी या देशात नाही आहे। संजय दिना पाटील, हा देश सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाचा आहे, हा देश प्रभू श्री रामांचा आहे, हा देश जे भगवान महावीरांचा आहे आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांच्या याच्यामध्ये प्रत्येकाला इज्जत होती। शिलालेख काय आहेत म्हणून एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला चिंतनाची गरज आहे। राजकारणाची ही सेकंडरी आहे। राजकीय पक्ष काढणं हे मोठी गोष्ट नाही आहे आणि अपघाती कोणाला काय मिळणं हे तर बिलकुल महत्त्वाचं नाही आहे, परंतु मी हे आज चिंतनीय बोलत आहे। आज मी हे राग तर आहेच परंतु चिंतनीय आहे। तुम्हाला अगोदर चिंतन मनन करावं लागतंय आणि त्या चिंतन मननातून एक आयडियोलॉजी निर्माण करावं लागत असती। ती आयडियोलॉजी वेगवेगळे पक्ष मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्याच्या विचारावरली पक्ष असतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरली रिपब्लिकन असते, त्याचबरोबर शिवसेना ही आजच्या काळात सुद्धा म्हणजे काल उद्धव ठाकरे साहेबांचं आज मी कुणावरही मी टीका करून बोलणार नाही। जर आपण स्टेज पाहिलं असेल उद्धव ठाकरेंच्या याचं शिवसेनेचं तर तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे साहेब होते, त्याचबरोबर बाळ ठाकरे देखील होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेजवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का? म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात की स्वतःची हुकुमशाही निर्माण करण्यासाठी आहात तुम्ही? हे मला आवर्जून आठवण करून द्यायचे। त्याचं कारण हे आहे की आयडिओलॉजिकली फिट व्हा शिंदे साहेब, तुम्ही आयडिओलॉजिकली अनफिट आहात हे महाराष्ट्रात कायम बोललं जाईल। आणि सरते शेवटी मला हे सांगायचं आहे की एकाही पत्रकारांनी घाबरून जायचं नाही, प्रश्न विचारत राहायचे। आणि तुम्हाला सांगतो तुमच्या केसाला धक्का तर सोडा, तुमच्या पायाच्या करंगळीला सुद्धा कोणी टच करू शकणार नाही। तसं टच केलं तर सदावर्ते परिवार असेल, सामान्य कामगार, कष्टकरी, श्रमिक, मजूर, महिला, विद्यार्थिनी सगळ्या तुटून पडतील। आणि त्याच्यानंतर आज जसे शिंदे साहेब मला अत्यंत म्हणजे जड अंतकरणानं सांगावंसं वाटते। तुम्ही मला हे माहिती आहे की आमचे रिक्षेवाले भाऊ आहे ना थेट बोलतात, नेट बोलतात, पण आज तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, रिक्षेवाले भाऊ असताना तुम्ही कधी काळी सांगता की तुम्ही रिक्षेवाले भाऊ होते, पण आज पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारत होते, मला माहित नाही बाकी चॅनलनी चालवलं की नाही, परंतु जे मला दिसलं तुम्ही अक्षरशः फिरलात, हिंदी माध्यमानं तर बोलला नाहीत। मला हे म्हणायचं नाही गुराखी साहित्याप्रमाणे तुम्ही पळ काढला, तुम्ही पत्रकारांपासून ह्या प्रश्नावर पळ काढला, अरे हे किती बोंब आहे। आणि म्हणून संजय दिना पाटलाचा मी बॉम्ब मारून त्यांचा निषेध व्यक्त करतो, कारण संजय दिना पाटील जे तुम्ही कृत्य केली हे नुसतं माफी नाही तर या महाराष्ट्रामधल्या तमाम पत्रकारितेला तुम्ही अर्वच्च भाषेत
तुम्ही शिवीगाळ केलेली आहे आणि अक्षम्य गुन्हा आहे, संविधानिक द्रोह आहे. आणि त्याच्यामुळं पोलिसांनी अगोदर संजय दिना पाटील माफी काय मागतात किंवा त्यांनी काय दिलगिरी व्यक्त करतात किंवा शिंदे साहेब म्हणले म्हणून काय ते समोर येऊन, अहो ही व्यवस्था आहे, हे बळीच्या बकऱ्यासारखं समोर येऊन शिंदेंनी सांगितलं आणि संजय दिना पाटील समोर आले, असं होत नसतंय. आणि जर असं घडवून आणलं असेल दुसरं नाट्य, हे दुसरं नाट्य जर घडवून आणलं असेल तर ह्या दुसऱ्या नाट्याचा विचार तमाम महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी करू नये. मी तमाम महाराष्ट्रातल्या पत्रकार संघांसोबत आहे. त्या माझं जे ज्या पत्रकारांसोबत शिवीगाळ झाली ती नुसती त्यांच्यासोबत झाली नाही, जसं मी म्हणालो की अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा, बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा, बाळ गंगाधर टिळकांच्या पत्रकारितेचा आणि तमाम त्यांचे वंशज असलेल्या या पत्रकारांचा झालेला आहे. आणि मी त्यांच्या ज्या पत्रकारांना जी शिवीगाळ केली त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत लढण्यासाठी तयार आहे. उद्या जर पत्रकार उपोषणाला बसले तर एवढं सुद्धा करू, संजय दिना पाटलाच्या घरासमोर सुद्धा, घरासमोर म्हणण्यापेक्षा जे काही शासकीय कार्यालय असेल त्यांचं, त्या कार्यालयासमोर सुद्धा उपोषणाला बसलं पाहिजे. आणि आपण भीक घातली नाही पाहिजे. ही अपप्रवृत्ती आहे, हे अपप्रवृत्त विचार आहे. या विचाराला वैचारिकदृष्ट्या तुडवलं पाहिजे, वैचारिकदृष्ट्या तुडवलं पाहिजे. आणि मी तमाम महाराष्ट्राच्या वतीने निषेध करतो.